नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये. अधिक महिना सुरू झालेला आहे. अधिक महिन्यातला आज पहिला गुरुवार आणि त्यांच्या आतमध्ये गुरुपुष्पामृत योग म्हणजेच काय अतिशय दुर्मिळ दुग्ध शर्करा असा हा योग आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण अधिक महिन्यामध्ये किंबहुना जितके काही गुरुवार येणार आहेत आणि उद्याचा तो गुरुवार खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे आज जो गुरुवार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आपल्याला आपल्या गुरूंची काय सेवा करायची आहे आणि त्या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत. आणि हळदीचा काही प्रभावी उपाय आपण बघणार आहोत. ते कुठले तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आज गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे आपल्या गुरूंची सेवा ही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मींच्या आपण उपासना करत असतो, सेवा करत असतो. पण आपले गुरु, कारण कुठलीही सेवा ही पूर्ण होण्यासाठी गुरूंची सेवा करावीच लागते. आणि गुरुपुष्पामृत योगावर काहीही करणं नाही झालं तर गुरूंची सेवा तर आपल्याकडनं झालीच पाहिजे. आता ही सेवा काय तर अर्थात ज्यांचे गुरुवार चालू आहेत, ज्यांचे संकल्पयुक्त पारायण चालू आहे त्यांची उद्या सगळी सेवा होणार आहे. पण ज्यांचं काही चालू नाही आहे, ज्यांची नित्यसेवा पण ज्यांच्याकडून होत नाही आहे, त्यांनी उद्या काय महाराजांची सेवा करायची, दत्त महाराजांची काय सेवा करायची, स्वामींची काय सेवा करायची ते बघूया. आता दत्त महाराजांच्या सेवेबद्दल जर सुरुवात केली तर गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून पठण करा. काही कारणाने ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण तरी करावा. म्हणजे नुसता अध्याय मोबाईलमध्ये लावलं आणि ते ऐकलं ते देखील चालेल. त्याच्याबरोबर दत्त चालिसा, दत्त बावणी, घोर कष्टाद्वार स्तोत्र तुम्हाला माहिती. तुम्ही एक दिवसीय संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्प करायचा दत्त महाराजांसमोर, स्वामी महाराजांसमोर की आज मला 21 वेळा 51 वेळा मी घोर कष्ट उद्धार स्तोत्रम याचं पठण करल. एक दिवसीय गुरुपुष्पामृत योगाचा औचित्य साधून मग तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा आज दिवसभर जी काही सेवा माझ्याकडनं तुम्ही करणार आहे, जी तुमच्या चरणी मी रुजू करते असा संकल्प करा. मग त्यांच्यामध्ये दत्त चालिसा आहे, दत्त बावणी आहे, काही घोर कष्टाधार स्तोत्र आहे किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचरित्र ग्रंथातील 14वा किंवा 8वा अध्याय आहे. संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे. आता अर्थात गुरुचरित्र पारायण करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करावं. त्यांच्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत उद्या पारायण झालंच पाहिजे. म्हणजे आज जो गुरुवार आहे गुरुवारी पारायण झालं पाहिजे. मग तुम्ही 7 अध्याय जरी केले ना, सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 अशा पद्धतीने पण तुम्ही एक दिवसाचं पारायण उद्या करू शकता. म्हणजे आज गुरुवारी. ज्यांना तेही करणं शक्य होत नाही त्यांनी अमाणे श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राच्या तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर 11 वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण तुम्हाला करायचे आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओम दिगंबराय विद्मही अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात दत्त गायत्री मंत्र आहे. त्याची एक माळ तरी आवर्जून करावी. उद्या गुरूंची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. अर्थात अधिकम अधिकस्य, जेवढी जास्त सेवा तुमच्याकडनं घडेल तेवढंच जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि परमेश्वर कधीच कोणाचं काही ठेवत नाही. प्रत्येकाला वेळ आल्यावर भरपूर ते देतात. आता ही महाराजांची सेवा झाली. अर्थात उद्या म्हणजे आज सगळ्यांसाठी खूप दिवसभर सेवेचा असणार आहे. मी समजू शकते. माझ्यावरनं हे पण करायचं आहे, उद्या सत्य पण करायचं आहे, असे भरपूर जणांना भरपूर प्रश्न आहेत. महाराजांची सेवा करायची आहे. दत्त महाराज जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता ही झाली दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा. उद्या गुरुवार म्हणजे आज काय आहे, गुरुवार म्हटलं तर गुरूंचा वार आहे. तो पिवळ्या रंगाला जास्त महत्त्व आहे. उद्या नक्कीच आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून
तुम्ही आंघोळ करा. त्यांच्याबरोबर तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तुळशीला कच्चं दूध अर्पण करा. त्याच कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि त्या तुळशीला अर्पण करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. उद्या पिवळ्या रंगाचं दान करायचं आहे आणि अर्थात उद्या पिवळे वस्त्र परिधान करायचे. म्हणजे आज जो गुरुवार आहे, म्हणजे आज तुम्ही हा व्हिडिओ, मी हा काल बनवते पण तुम्ही हा व्हिडिओ आज बघणार आहेत म्हणून मी आज सांगत आहे. लागत आहे अडलेली काममार्ग नाही आहे. अडलेलं जे काही खूप दिवसांचं रखडलेलं काम आहे किंवा इच्छापूर्तीसाठी म्हणायला हरकत नाही, तर अशा वेळेस प्रत्येक गुरुवारी तुम्हीही पिवळे वस्त्र परिधान करायचं आहे. कारण पिवळा कलर हा स्वामींचा आवडता कलर आहे त्यामुळे. आणि पिवळं गोष्टी, वस्तू जे काही असेल दान करायचं आहे. मग काय दान करायचं, कुठल्याही मंदिरात जाऊन किंवा तुम्ही गाईलासुद्धा तुम्ही चणा डाळ अर्पण म्हणजे तिला खायला घालू शकता. तुम्ही चणा डाळ गाईला खाऊ घालू शकता. त्याच्याचबरोबर कुठल्याही मंदिरात जाऊन पिवळं फळ, मग तुम्ही केळी दान करू शकता किंवा एखाद्याला तुम्ही वडा पाव, एखाद्याला गरजूला तो जो खरंच आणण्यासाठी व्याकुळ झाला आहे अशाला तुम्ही वडापाव, कारण तो वडा जो असतो तो आपल्या पिवळ्या रंगाचा असतो म्हणून तुम्हाला वडापाव दान करू शकता. नाहीतर अर्धा डझन केळी, 1 डझन केळी कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. गाईला देऊ शकता केळी, तुम्ही फुटाणे दान करू शकता. या विविध गोष्टी आहेत ज्या तुम्ही दान करू शकता आणि अर्थात महाराजांची कृपा प्राप्त होतेच, यात काही शंका नाही. आता दान करायचं सांगितलं तर मग तुम्ही पिवळी मिठाई पण दान करू शकता. एखाद्याला गरीबाला किंवा मंदिरात जाऊन तुम्ही पिवळी मिठाई किंवा केळी किंवा अन्नदानात म्हटलं तर तुम्ही अगदी मसाले भात तुम्ही दान करू शकता. जर तुमची यथाशक्ती असेल तर उद्या दानाला सुद्धा महत्त्व आहे. आता अधिकम अधिक असते, अर्थात जेवढं दान आपण करणार आहोत तेवढ्याच पटीने त्याच आपल्याला कर्मफळ पण मिळणार आहे. पण त्याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुष्प नक्षत्र म्हटलं तर सोनं चांदी आता भाव तर गगनाला भेटलेले आहेत. सर्वसामान्य लोक त्या गोष्टी पण घेऊ शकत नाही. पण हो, तुम्ही श्रीयंत्र स्थापन करू शकता. तुमची इच्छा असेल तर, तुमची तेवढी पात्रता असेल तर नक्कीच तुम्ही सोनं चांदी काय जे तुम्हाला खरेदी करायचं आहे देवासंदर्भात कुठली पण गोष्ट तुम्ही स्थापन देवघरात ठेवू शकता. हे बघा, सगळ्यात आधी तर अधिक मासाला मुंजन करणं म्हणजे जावळ काढणं किंवा लग्न न करणं, बारसं करणं या गोष्टींना सांगितलं आहे. परमेश्वराला तुम्ही देवारा घेतला असेल किंवा जर तुम्हाला तो आणायचा असेल तर तो आणू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही श्रीयंत्र, एखाद्या देवाची मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणला असेल तर तो सुद्धा तुम्ही स्थापन करू शकता. काहीच अडचण नाही, कसलीच अडचण नाही. आता उद्या काय गोष्टी आहे त्या आवर्जून खरेदी करायच्या आहे. त्यांच्यामध्ये आहे तांदूळ, ज्याला आपण अक्षदा म्हणतो. आज तुम्हाला म्हणजे गुरुवारी तांदूळ खरेदी करायचे आहे. किती पण तुमची इच्छा, तुम्हाला यथाशक्ती अन्नधान्याची कधी कमतरता भासू नये आणि अखंड आपल्या घरातही अन्नधान्यांचा वास असावा, साठा असावा. त्यांच्यासाठी अर्धा किलो, पावशेर यथाशक्ती तुम्हाला जसं पटेल तांदूळ खरेदी करायचे आहे. साखरही तुम्हाला खरेदी करायची. आता ही तांदूळ आणि साखर घेऊन तुम्ही दान जरी केलं ना तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण आपल्या घरातही पण जे आहे हे आपल्या घरात समजा जर तुम्हाला ज्यांना इच्छा आहे की आपल्याकडे मदत करणाऱ्या जर ताई असेल तर तिला मला काहीतरी दान करायचं आहे उद्या, तर नक्कीच तिला तुम्ही तांदूळ आणि साखर दान करू शकता. तुम्ही तुमच्या घरी अर्धा किलो साखर, अर्धा किलो तांदूळ आणून तिला ही तांदूळ, डाळ, साखर आणावी आणि तिला दान करू शकता. उद्याचा दिवस म्हणजे आजचा म्हणजे गुरुवारी अजिबात कोणी मिस करू नका. ठीक आहे, मासिक धर्म आहे, तुम्हाला सुतक आहे तर या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता. पण जर सगळं चांगलं आहे ताई, आम्ही माहेरी आहोत, मग माहेरी सेवा करू शकतो का, तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही माहेरी सेवा करू शकता. केळीचं झाड असेल तर उद्या केळीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी. प्रत्येकाच्या घराजवळ बरेच लोक आहे ज्यांच्या घराजवळ केळीचं झाड आहे. तुम्ही केळीच्या झाडाची तुम्ही सेवा करू शकता. तिकडे संध्याकाळी तुम्ही दिवा लावू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनामाचा त्या झाडाखाली बसून तुम्ही पठण करू शकता. कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास आहे असं म्हटलं गेलं आहे. नक्कीच ते तुम्ही करू शकता. त्यांच्याचबरोबर एक महत्त्वाचं येतं औदुंबर वृक्ष. उद्या 11 प्रदक्षिणा औदुंबर तुमच्या घराजवळ असेल, मंदिरात असेल तर जाऊन दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून
11 प्रदक्षिणा, 51, 108 तुमची इच्छा असेल तेवढं तुम्ही प्रदक्षिणा करू शकता. दिवसभर एवढ्या सेवा करायची आहे. म्हणजे तुमच्यापासून माझ्यापर्यंत उद्या खूप मोठी तारेवरची कसरत आहे. पण अर्थात महाराज आहे, सगळंच करणं शक्य झालं तर सोन्याहून पिवळं, पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. माहेरी पण तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता, काहीच अडचण नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.